पुणे प्रभाग क्रमांक 38च्या मतदानात घोडे. ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे यांचा आरोप आहे. त्या संदर्भात जे उमेदवार आहेत, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार की ज्यांनी या प्रभागामधून माझ्या विरोधात निवडणूक लढवली होती, व्यंकोजी मारुती खोपडे म्हणून, तर त्यांनी एक शपथपत्र पुणे महानगरपालिकेमध्ये दिलं होतं. हे शपथपत्र सगळ्याच राज्यातील सगळ्या महानगरपालिकांमध्ये घेतलं जातं आणि तसंच उमेदवाराकडून आपल्या सुद्धा इथं पुण्यामध्ये सुद्धा घेतलं होतं. त्याच्यामध्ये जे काही ॲफिडेव्हिट दिलं होतं, त्या ॲफिडेव्हिटमध्ये मी स्वतः अथवा माझी पत्नी, माझे पती, माझे अवलंबित यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 10(1)ड मधील तरतुदीनुसार जर मी निवडून आल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळल्यास मी नगरसेवक या पदावर राहण्यास अनर्थ ठरेल, असं एक याच्यामध्ये लेखी दिलेलं आहे. आणि ह्याचा आधार घेऊन आम्ही जो काही हा शपथपत्र होता, या शपथपत्राच्या आधारावरतीच संबंधित जे काही उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्याच्यात अनधिकृत बांधकामाचा हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आणि अनधिकृत बांधकामाच्याच विषयामध्ये संबंधित उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय या सर्वांनी संबंधित उमेदवार हे त्या भागामध्ये एक लोकनियुक्त सरपंच असताना सर्वे नंबर 8 गुजर निंबाळकरवाडी येथे अनधिकृत बांधकाम केलेले आहे. आणि हे अनधिकृत बांधकाम जे केलंय, हे अनधिकृत बांधकाम करत असताना त्यांनी एक DAPA केलेला आहे. एक नाही, अशी बांधकामं जर आपण पाहिली तर या संपूर्ण उमेदवाराच्या माध्यमातून जे काही आम्ही इथं आज पुरावे आणलेले आहेत समोर, हे 141 अनधिकृत फ्लॅट असे बांधण्यात आलेले आहेत. आणि ह्या अनेक मोठ्या प्रमाणात ह्या इमारती आहेत. आणि याच्यामध्ये या उमेदवारांनी जी काही DAPA केलेली आहे, ती DAPA करत असताना लक्ष्मी जगन्नाथ खोपडे या उमेदवाराच्या चुलती आहेत, त्यांच्याबरोबर ही जी काही प्रायव्हेट फर्म स्थापन केली होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.